आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। कामराला 2 समन्स पाठवले, पण सोलापूरकरला एकही समन्स पाठवला नाही। कोरटकरही सापडला, पण सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय। उद्धव ठाकरेंची टीका। सोलापूरकर कुठे, जो महाराजांची उघड एवढी बदनामी करतोय, म्हणजे गद्दार अपमान तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय। सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत। वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। आम्हाला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। कुणाल कामराच्या स्टुडिओवर ज्यांनी हल्ला केला, धमकी दिली, त्यांना वाचवलं जात आहे। संजय राऊतांचा आरोप। राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत दारुण झाल्याची टीका। आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत। कुणाल कामरा विरोधात राहुल कनाल यांची खार पोलीस ठाण्यात तक्रार। दहशतवादी संघटना कामराच्या YouTube चॅनलला पैसे देतात, चौकशी व्हावी, कनाल यांचा आरोप। इंद्रजित सावंत यांना फोन केला, मोबाईलमधील डेटा डिलीट केला। मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली। सूत्रांची माहिती, कोरटकरकडून निबंध लिहून घेतील आणि सोडतील, ठाकरेंची टीका। सोलापूरकर कुठे आहे, त्याला समन्स कुठे पाठवलाय? मात्र गद्दार उल्लेख केल्यावर कामरावर कारवाई झाली, ठाकरेंचा हल्लाबोल। त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील। सोडतील, बघा तुम्ही। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या खातूर चाललेल्या। सोलापूरकर कुठे? मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास। मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा कोरटकरला चौकशीसाठी इतरत्र हलवलं। सूत्रांची माहिती।